म्हणजे तुम्ही खूप मोठ्या संकटातून आम्हाला वाचवलं. तुमचे आभार कसे मानावं तेच कळत नाही. प्लीज दिलाचे बाबा, आभार नका मानू. हा चेक, लोनची जी काही अमाउंट असेल ती याच्यावर टाका आणि त्या साळुंकीला देऊन टाका. एजे द्या तो चेक. मी ठेवते नीट जपून द्या. थांब मावशी. तुम्ही साळुंखेंचे पैसे परत करायला का मदत करताय? हा आमचा प्रश्न आहे आणि आम्ही प्रयत्न करतोच आहोत. म्हणजे मला मान्य आहे, आम्हाला थोडा जास्त वेळ लागतोय पैसे जमा करायला, पण हे जे स्वतः पैसे जमा करून फेडल्याचं समाधान असं हिरावून घेऊ नका आमच्याकडनं. अगे बाई, ते तुझं समाधान विमाधान मरू दे तिकडचं. तू साळुंखे रोज दारात येऊन धिंगाणा घालतोय, त्रास देतोय. माझ्या रेऊला त्रास होतोय ग. नाही हा, आता मी हे जास्त वेळ सहन करू शकत नाहीये. पण आय मावशी, कॅन अंडरस्टँड लीला. हा चेक मी मदत म्हणून दिलाय, हे तुला आवडत नाहीये. सॉरी एजे, मला तुमचा अपमान करायचा आहे असं अजिबात नाही. आणि असंही नाहीये की तुम्ही आमची मदत करताय हे आम्हाला आवडत नाही. पण तरीही तुला तुझ्या स्वाभिमानासाठी ही मदत घेणं बरोबर नाही वाटत आहे. नो प्रॉब्लेम. झालं, गेले गेले सगळे पैसे परत. तिला पण आत्ताच मुहूर्त मिळाला होता का घरी यायला? आज रक्षाबंधनाच्या दिवशी मी इथे आलेलो आहे. रेवती, मला राखी नाही बांधणार. अगं जे स्वतः सांगताय तुला हा राखी बांधायला? बांध बांध बांध. खरंच जे आज अगदी मोठ्या भावासारखे धावून आलात तुम्ही. हे बरं आहे, आता एजे आले तर मला विसरलीस का तू? तसं नाहीये ग ताई, तू तर काय जन्मापासूनच माझी रक्षण करतेस. आज एजेंनी साळुंखेंना या घराबाहेर काढलं आणि कदाचित कायमचं आयुष्यातून सुद्धा. एक मिनिट, साळुंखे परत आला होता? लीला, आज ना सणवार आहे. हं? अशा चांगल्या दिवशी ना त्या माणसाचं नाव घेऊ नकोस. हा, राहू देत. चला सुरू करा. बसा बसा बसा. एजे, लीला बस. एजंटच्या मनाचा मोठेपणा की जावई असून पोटच्या मुलासारखे वागले ते. आज आपल्या पाठीशी उभे राहिले. लीला, त्यांच्याबद्दल मनात अडी ठेवू नकोस. आज त्यांच्या रूपाने आपल्या रेवतीला भाऊ मिळाला. एजे नमस्कार करते.
एजे पण तुम्ही देणार नव्हतात ना? एका भावाने आपल्या बहिणीला ओवाळणी दिली आहे आणि हा प्रश्न फक्त आता माझा आणि रेवतीचा आहे. आणि आय एम शुअर एका भावाने एका बहिणीला दिलेल्या गिफ्टला ती कधी नाही म्हणणार नाही. ही चीटिंग घ्यायची. लीला, आजीने नारळाच्या वड्या दिल्या. मी आलेच. ताई, ताई प्लीज चिडू नकोस ना प्लीज. हे बघ मी सांगते ना तुला सगळं. आज साळुंखे आले होते घरी आणि आज काय खरं तर ते रोजच येत आहेत सध्या, पण आज त्यांनी लिमिटच क्रॉस केली. ताई आज एजे आले नसते ना तर मी सुखरूप उभी नसते आत्ता तुझ्या समोर आणि आणि बाबा तुझ्याशी एवढे शांतपणे बोलूच शकले नसते. वगैरे एवढं सगळं होऊन गेलं तर तुला साधा एक फोन करावासा पण वाटला नाही का मला? नाही की आता माझ्यापेक्षा ते एजे जास्त जवळचे झाले. आई मी एजेंना पण फोन करून नव्हतंच बोलवलं, पण ते म्हणतात ना की जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. असंच झालं आज. ताई प्लीज नको ना ग चिडूस आमच्यावर. ताई जे खूप चांगले आहेत आणि त्यांनी आज जे काही केलं ना त्यांच्या मागे त्याचा खूप चांगला हेतू होता. ताई आज एजे नसते तर प्लीज चिडू नकोस. इतके दिवस आजी एजेंचं कौतुक करत होत्या. दुर्गा मॅडम त्यांचं गुणगान गायच्या आणि आता तर बाबा आणि रेव सुद्धा एजे एजे करायला लागले. माझ्याच माहेरची माणसं मला सांगतायत की एजे किती चांगले. सगळ्यांना एजे इतके कसे काय आवडतात? ते खरंच एवढे चांगले आहेत का? हो मी मेल करतो तुम्हाला. हा ठीक आहे ओके. हा विराज. अरे प्रमोदा, मला सांग बाबा खरंच एवढे चांगले आहेत का रे? म्हणजे त्यांचं रेप्युटेशन खरंच एवढं चांगलं आहे का रे? म्हणजे अरे म्हणजे मी ना आपल्या मीटिंग मध्ये फक्त त्यांचं नाव घेतलं, अरे आणि त्या क्लायंटचा आपल्या प्रेझेंटेशन कडे बघण्याचा अप्रोचच वेगळा झाला. अरे ही डील ना आता ऑलमोस्ट क्रॅकच आहे. नॉट बॅड. पण एक गोष्ट लक्षात येते का विराज, आता आपल्यावरची जबाबदारी अजून वाढली. हा आता आपण बाबाने एवढंच नाव मोठं करूया, इतका मन लावून बिझनेस करूया ना की लोक बाबांना आपल्या नावावरून ओळखतील. काय? येस दादा. बरं ऐक, हे कामं मी सगळी आटपून घेतो आणि मग आपण घरी बोलूयात सविस्तर. हो 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 आलोच मी. हा बाय. किशोर साहेब, तुम्ही दिलेलं सर्व काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण झालंय. गुड. यांच्याशी असंच चांगलं वागत राहा. यांना सतत नवीन नवीन कामं देत राहा. यांना असं वाटलं पाहिजे की आता त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. आणि मग एकदा का सगळं प्रकरण यांच्या गळ्याशी आलं की असं जबरदस्त तोंडावर पाडू की ते परत उठताच कामा नये. हो साहेब, काम होऊन जाईल.
बाय द वे तुझे पैसे अकाउंटला जमा होतील. थँक्यू किशोर साहेब. जा. लहान भाऊ आहेत, मदतीचा हात तर द्यायलाच हवा. पण हाच हात त्यांचा गळा कधी दाबेल त्यांना कळणारही नाही. काय लीला, कसं झालं रक्षाबंधन? छान झालं. अरे वा, छान छान. काय ग, काय झालं? सगळं ठीकठाक आहे ना? हो ठीक आहे. मावशी आईने नारळी भात दिला होता, तोच काढून ठेवत होते. हा, तेव्हा वास धरवतोय छान अगदी. बरं, नारळी वड्या आवडल्या का? न आवडायला काय झालं आजी? एजंट सारखा जावई मिळालाय, एवढं मोठं सासर मिळालंय, फुकटचा मान मिळतोय, हवं तेव्हा माहेरी पण जाता येतं, मग का नाही आवडणार? या मोहिते कुटुंबाचं सगळं चांगलंच सुरू आहे. सरस्वती, अगं बाळा, मग चांगली गोष्ट आहे ना. प्रत्येक आई वडिलांना असंच वाटत असतं ना की आपली मुलगी चांगल्या सासरी जावी. काय हो ना आजी. मग माझ्या चांगल्याचं काय? बघा ना, लक्ष्मी वहिनी त्यांच्या माहेरी गेल्या रक्षाबंधनाला, दुर्गा वहिनींची पण आपल्याच घरात रक्षाबंधन झाली. हिला तर भाऊ नसताना पण हिने सेलिब्रेट केली रक्षाबंधन. मग मग माझं काय आजी? मी कोणाला राखी बांधू? माझ्या भावाला तुरुंगात पाठवून ही छान खुशाल आहे. सरस्वती मॅडम, अहो विक्रांत माझ्यामुळे नाही, त्याच्या वागणुकीमुळे तुरुंगात गेलाय. आणि तुमचा राग अगदी योग्य आहे, पण म्हणून असं उगाच घरच्यांवर चिडणं बरोबर आहे का? बघितलं, अजून रागात आहे. आजी अहो, मला त्यांना दुखवायचं नव्हतं, पण आता जे सत्य आहे ते मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? पण आजी, वेळ आली ना तर मी समजूत घालेन त्यांची. तुम्ही नका काळजी करू. पण एजंटनी सही करून चेक दिलाय ना, तो पण ब्लँक. आता तो सांभाळून कुठे ठेवायचा, अशी नवीन चिंता लागली मला. कुठे ठेवू देवा? कपाटातच ठेवते ना. सगळ्यात काय बाई, नुसता पसारा आहे कपाटामध्ये. कागदपत्र कागदपत्र 10 वेळा सांगते ना, कागदपत्र काढा, नाही ऐकत. अशीच पर्समध्ये ठेवते. नको, फाटला म्हणजे ते बँकवाले घ्यायचे. नाही नको, साधर आणि अबरे धुवायला टाकले आणि त्याच्यावर गेला हा चेक बादलीत, नळात. नको नको. कारण काय चाललंय तुझं? ही ठेवायची जागा आहे का? अगं तो चेक नीट जपून ठेव ना कुठेतरी. ठेव ना कुठेतरी. काहीतरी काय म्हणता तुम्ही? हा, कुठेतरी कसा ठेवणार? एजंटच्या सही केलेला चेक आहे की नाही? हा ब्लँक ब्लँक आहे. ब्लँक चेक. बाई, याची किंमत कितीतरी जास्त आहे, माहितीये का तुम्हाला? असं कसं कुठेतरी ठेवणार? कालिंदी, त्या चेकची किंमत चांगलीच माहिती आहे मला, पण तो चेक एजेने दिला ना हे विसरू नकोस. त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. लक्ष्मी ती अशी तिला नाचवू नकोस. तू एक काम कर, तू चेक मला दे, उद्या बँकेत जातो, पैसे काढतो, त्या साळुंकेला देतो, विषय संपवून टाकतो. दे. नाही नाही, सगळं तुमच्या मनासारखंच होणार आहे, पण मी करणार आहे. हा, न जाणू उद्या तुमच्यात राजा हरिश्चंद्रचा अवतार आला तर बँकेत जाल, पैसे काढाल, सरळ एजंटच्या बंगल्यावर जाल, त्यांना पैसे द्याल, म्हणाल हे घ्या, मला हे पैसे नको, काही नको, सगळं मीच करते. जसं काही बँकेत जाते, पैसे काढते आणि साळुंकीच्या त्या तोंडावर फेकते. आला मोठा शहाणा.
एजेंनी उगाच पैसे दिले आणि मावशी आणि बाबांनी उगाच ते घेतले. एजेंना असं वाटत असेल का की मी फक्त पैशासाठी लग्न केलं? एजे प्लीज उठा ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आत्ता शूट. मला फक्त एवढंच सांगायचंय, मी तुमच्याशी लग्न काही पैशासाठी वगैरे केलं नाही हा. म्हणजे मान्य आहे की आपल्या घरांच्या आर्थिक परिस्थितीत खूपच फरक आहे आणि तुम्ही आम्हाला साळुंखेंचं ते कर्ज फेडायला पैसेही दिलेत. पण खरंच हे सगळं असं घडावं असं अजिबात वाटत नव्हतं मला. हे बघ लीला, आपलं लग्न जबरदस्ती झालंय. तुझा माझ्या पैशावर डोळा नाहीये हे मला माहिती आहे. सो डोंट वरी. खरंच? ओके. झालं? एजे लीला, व्हॉट नाव? हिची पण तुम्ही हे बरोबर केलं नाही का? असं कसं तुम्ही ओवाळली म्हणून चेक दिलात? आपलं ठरलं होतं ना. हे डिस्कशन तुला आत्ताच करायचंय का? मला झोप आली, प्लीज झोपू दे. नाही, मला आत्ताच डिस्कस करायचंय. नो. प्लीज ना. ओके फाईन. तुला स्पेशल असं विचार करायची काही गरज नाहीये. मी माझ्या आई वडिलांसाठी केलं असतं ना तेच मी केलंय. ओके, सो डू नॉट वरी. नाही म्हणजे ते ठीक आहे, पण प्लीज मला ते पैसे परत देऊ द्या. म्हणजे तुला झोप लागणार नाही म्हणजे तू मलाही झोपू देणार नाहीस? हो, हे बघा, मला माझा स्वाभिमान जपण्यासाठी तरी तुम्हाला पैसे द्यायचे. दे. पण मी इतके पैसे कसे देऊ? तो तुझा प्रॉब्लेम आहे ना. तू विचार कर ना कसे द्यायचे ते. नाही, पण पैसे परत द्यायला मला ते कमवावे लागतील ना. आणि मला कोण काम देणार? माझ्याकडे तर अनुभव पण नाहीये. नाही म्हणजे तुमच्याशी लग्न झालं नसतं ना तेव्हा ना मोठी सुपरस्टार झाले असते. पण असो. नाही एजे, तुम्हीच मला काहीतरी काम द्या. आपण ह्याच्याबद्दल उद्या बोलायचं प्लीज. मला खूप इम्पॉर्टंट काम आहे उद्या. हा काय कोण? एजे 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 ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना. तुमचे कपडे इस्त्री करू का? एका कपड्याचे 8 रुपये. काय? तुला न जाता माझे कपडे इस्त्री करता येणार आहेत? नाही. मग मी तुला माझ्या कपड्याचे 8 रुपये देऊ शकत नाही. आयडिया. तुमचा तो कुत्रा आहे ना टायगर, त्याला फिरवायला घेऊन जाईन मी. त्याचे पैसे द्या. तू टायगरचा पट्टा धरलास ना तो तुला मुंबई दर्शन घडवून आणेल आणि तुझ्या या फ्री ट्रिपचे मी पैसे देणार नाहीये. नाही, ठीक आहे ठीक आहे, हे असं काम नकोच मला. हे बघ लीला, तुला कुठलंही काम जमणार नाहीये तर तू राहू दे प्लीज. असं कसं मला कुठलंही काम जमणार नाही? कुठलं तरी काम असेलच ना. तुमच्या घरात नाही तर ऑफिसमध्ये असेल. आणि मला सांगा, तुमच्याकडे असे किती लोक येत असतील काम मागायला ज्यांना काही म्हणजे फारसा अनुभव नसेल किंवा खूप पगाराची अपेक्षाही नसेल. मिळेल ते काम करणारे गरजू लोक येत असतील ना. खरंच मिळेल ते काम करशील? ऑफकोर्स. वाय फिअर वेन लीला इज हिअर? आय फिअर बिकॉज यू आर हिअर. काय म्हणालात? काही नाही, जाऊन झोप आता आणि मला पण झोपू दे. ओके ओके ओके. पण हा मी कामावर जाणार, जॉबला जाणार. Yes. गुड नाईट.